एकाच युजर आय डीवरून आपण असंख्य फॉर्म भरू शकतो. सपोज आता आपण थोडे फॉर्म भरलेत, कोणाचं पेमेंट राहिलं असेल किंवा डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिले असतील किंवा चेंज करायचे असतील तरी आपण करू शकतो. ते कसे याचं आपण लॉग इन आय डी केलेला आहे. हे आपला डॅशबोर्ड येईल. अशा पद्धतीने आपण जेवढे फॉर्म भरले ते तुम्हाला इथे सगळी दिसणार आहेत. अशा पद्धतीने आपण जेवढे फॉर्म भरले तेवढे दिसणार. पण सपोज कोणाचे पेमेंट राहिला हे तर हे बघा, पहिला माझा फॉर्म दाखवते, इथं दाखवते डॉक्युमेंट पेंडिंग किंवा इथे दाखवते पेमेंट पेंडिंग आहे, इथं पेमेंट पेंडिंग आहे. ते कसे करायचं आहे, तर इथं होममध्ये जायचं. तर असं आपलं दिसत असेल तर इथं गो टू डॅशबोर्ड जायचं. डॅशबोर्डवरून या साईडला तुम्हाला लॉग आउट आणि होम दिसेल. तर इथं होमवरती जायचं. आता बघा, इथं प्रत्येक स्टुडंट्सचं व्ह्यू फॉर्म बघितलं की तुम्हाला इथं मुलांचं नाव, आय डी नंबर असं दिसणार आहे. याची तुम्ही प्रिंटआउट पण काढू शकताय. त्याचबरोबर इकडं जर त्या मुलाचं डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील तर तुम्ही डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करू शकता. पेमेंट करायचं असेल तर पेमेंट करू शकता. इथं तुम्हाला 3 दिसतील: व्ह्यू फॉर्म, अपलोड डॉक्युमेंट आणि पे नाव. आणि त्यानंतर त्याची रिसिप्ट पण तुम्हाला तिथे भेटून जाईल.